मी सविता. माझ्या नवऱ्याच्या अकस्मात निधनानंतर आयुष्य एकदम रिकामं झालं होतं. घरात सगळीकडे त्यांची आठवण यायची. मुलं दोघंही शहरात नोकरी करत होती. त्यामुळे मी या मोठ्या घरात एकटीच राहत होते. दिवस कसे जात होते हेही कळत नव्हतं. त्यातच घर विकायचं ठरलं आणि नवीन छोटा फ्लॅट घेतला. सगळं सामान शिफ्ट करायचं होतं. कपाट, फर्निचर, भांडे, कपडे, पुस्तक एवढं सगळं पॅक करणं, बॉक्स भरणं आणि उचलणं माझ्या एकटीच्या हाताने शक्य नव्हतं. तेव्हा रोहन आला. तो माझ्या नवऱ्याचा भाचा होता. वयाने माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी लहान, पण खूप जबाबदार आणि काळजी घेणारा. उंच, मजबूत शरीरयष्टी, नेहमी हसतमुख चेहरा. "काकी, तुम्ही काळजी करू नका. मी सगळं व्यवस्थित करतो," असं म्हणत तो सकाळीच येऊ लागला. सुरुवातीला मी नकार दिला. "रोहन, तुला नोकरी आहे. कशाला त्रास करून घेतोयस?" पण तो ऐकायला तयार नव्हता. "काकी, तुम्ही एकट्या कशा सगळं सांभाळणार? मी आहे तर मदत करेन." दिवसभर आम्ही दोघं मिळून कामाला लागायचो. मी सामान वर्गवारी करायचे, तो बॉक्स भरायचा आणि सील करायचा. कधीकधी आमचे हात एकमेकांना स्पर्श करायचे. त्याचे मजबूत हात थकलेल्या हातांना आधार द्यायचे. एखादा जड बॉक्स उचलताना तो माझ्या खांद्यावर हात ठेवून, "सावकाश काकी, मी बघतो," असं म्हणायचा. त्याची ही छोटी छोटी काळजी पाहून मला खूप बरं वाटायला लागलं. विधवा झाल्यापासून कुणाचंही एवढं जवळकीचं बोलणं, स्पर्श करणं मी विसरूनच गेले होते. एका दुपारी आम्ही दोघंजण जेवण करून थोडा वेळ आराम करत होतो. घरात फक्त आम्हीच होतो. बाहेर उन्हाचा तडाखा होता. रोहनने मला एक ग्लास पाणी दिलं आणि म्हणाला, "काकी, तुम्ही खूप थकलेला दिसता. थोडं झोपा. मी नंतर काम पाहतो." मी हसत हसत म्हणाले, "तूही थकला असशील." तो माझ्या शेजारी बसला. आम्ही गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने माझ्या हातावर आपला हात ठेवला. मी किंचित थरकापले, पण हात काढला नाही. त्याची ऊब मला बरी वाटली. "काकी, तुम्ही खूप एकटे पडला आहात. मी रोज येईन, काळजी घेईन." त्याचा आवाज मऊ आणि आश्वासक होता. माझ्या डोळ्यात अश्रू आले. किती वर्षांनी कुणीतरी एवढं प्रेमाने बोलत होतं. मी मान डोलावली. तो हळू जवळ आला आणि मला घट्ट मिठी मारली. त्याच्या छातीवर डोकं टेकून मी रडले. त्याने माझ्या पाठीवर हात फिरवत दिलासा दिला. त्या क्षणी मला खूप सुरक्षित वाटलं. एकटेपणाची जाणीव कमी झाली. त्यानंतर आमची जवळीक हळूहळू वाढत गेली. सामान शिफ्टिंगच्या कामातही आम्ही एकमेकांच्या सहवासात आनंद घेऊ लागलो. तो मला हसवायचा, छोटे छोटे किस्से सांगायचा. कधीकधी काम करताना आमचे खांदे एकमेकांना टेकायचे. नजरेला नजर भिडायची. मी लाजायची, पण मनात एक वेगळीच गोड भावना जागी झाली होती. रोहन माझ्यासाठी केवळ मदतीच नव्हता, तर एक विश्वासू साथीदार बनत चालला होता. एका संध्याकाळी काम संपल्यावर आम्ही दोघं गॅलरीत बसलो होतो. थंड हवा वाहत होती. त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, "सविता काकी, तुम्हाला पाहून मला खूप बरं वाटतं." पहिल्यांदा त्याने माझ्या नावाने हाक मारली. मी काहीच बोलले नाही. फक्त त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्या क्षणी मला वाटलं, नवीन घरात नवीन सुरुवात होणार आहे. रोहनच्या या सहवासाने माझ्या विधवेच्या आयुष्यात पुन्हा एक किरण पडला होता. सामान शिफ्टिंगचे काम दिवसेंदिवस वाढत चालले होते. दिवसभर रोहनसोबत काम करत असताना वेळ कसा जातो हे कळत नव्हते. पण रात्र पडली की एकटेपणा भयंकर जाणवायचा. मोठ्या घरात फक्त मी आणि सामानाचे बॉक्स. बाहेरून येणारे छोटे आवाजही मनाला अस्वस्थ करायचे. एक दिवस रोहनने पाहिले की मी चिंताग्रस्त दिसत आहे. "काकी, आज रात्रभर मी इथेच राहतो. तुम्ही एकट्या राहू नका. सकाळी लवकरच उठून कामाला लागू," तो म्हणाला. मी सुरुवातीला नकार देण्याचा प्रयत्न केला. ती पहिली रात्र होती जेव्हा रोहन घरात राहिला. आम्ही जेवण केलं, थोडा टीव्ही बघितला आणि नंतर गप्पा मारायला बसलो. रात्रीचे 11 वाजले होते. मी त्याला पाहुण्यांच्या खोलीत झोपण्यास सांगितले. "तुम्हाला घाबर वाटत असेल तर मी तुमच्या खोलीच्या बाहेर दिवाणावर झोपतो." त्याची ही काळजी मला खूप भावली. रात्री अचानक मला जुन्या आठवणींनी घेरले. नवऱ्याची आठवण येऊन मी हळूहळू रडायला लागले. रोहनने आवाज ऐकला आणि लगेच उठून आला. "काकी, काय झालं?" त्याने विचारलं. मी काहीही बोलू शकले नाही. त्याने मला हळूच जवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली. त्याच्या छातीवर डोकं ठेवून मी रडत राहिले. त्याने माझा पाठीवर हात फिरवत, "रडू नका, आता मी आहे. तुम्ही एकट्या नाही," असे सांगितले. त्या क्षणी मला खूप सुरक्षित आणि हलके वाटले. किती वर्षांनी कुणाच्या मिठीत एवढी ऊब मिळाली होती. त्यानंतर आम्ही बराच वेळ बोलत होतो. त्याने आपल्या जीवनाबद्दल, स्वप्नांबद्दल सांगितले आणि माझ्या आयुष्यातल्या कठीण क्षणांबद्दल ऐकले. बोलता बोलता त्याने माझा हात हातात घेतला. त्याचे हात गरम आणि मजबूत होते. मी त्याला विरोध केला नाही. आमची नजरेला नजर भिडली आणि एक अनोळखी ऊर्जा जाणवली. तो हळूच माझ्या कपाळावर चुंबन घेतले. माझे शरीर थरकापले, पण मन शांत झाले नाही. "सविता काकी, तुम्ही खूप मजबूत आहात, पण थोडे स्वतःला वेळ द्या," तो मऊ आवाजात म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा कामाला लागलो. पण आता आमच्यातली जवळीक वाढली होती. काम करताना तो मला हसवायचा. छोटे छोटे किस्से सांगायचा. दुपारी जेवणानंतर विश्रांतीच्या वेळी आम्ही एकत्र बसायचो.
त्याने एकदा माझ्या केसांत हात फिरवला आणि म्हणाला, तुमचे केस खूप सुंदर आहेत. मी लाजून हसले. विधवा झाल्यापासून असले गोड शब्द ऐकण्याची सवयच नव्हती. आज पण रात्री पुन्हा तो राहिला. आता आमची रात्रदिवस गप्पा आणि एकमेकांच्या सहवास जाणारी ऊब यातच माझे दिवस जात होते. एका रात्री वीज गेली होती. अंधारात आम्ही जवळ बसलो. त्याने आपल्या कुशीत घेतले. माझे डोके त्याच्या खांद्यावर होते. आम्ही शांतपणे एकमेकांचे श्वास ऐकत होतो. त्याने माझ्या गालावर हात फिरवला आणि हळूच माझ्या ओठांजवळ येऊन थांबला. मी डोळे मिटले. त्याचे ओठ माझ्या ओठांवर हळूवार टेकले. तो पहिल्या स्पर्शाचा एक क्षण होता, मऊ, प्रेम आणि पूर्ण विश्वासाने भरलेला. त्या स्पर्शाने माझ्या मनातले बर्फ वितळले. मी त्याला मिठी मारली आणि त्याच्या काळजावर डोकं ठेवले. रोहन, तू माझ्यासाठी एवढं करतोयस याचे आभार. मी कुजबुजले. तो म्हणाला, काकी, तुम्हाला पाहून मला स्वतःला चांगले वाटते. तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. सामान शिफ्टिंग चालू होते, पण आमची ही जवळीक हळूहळू खोल होत चालली होती. मी एकटी नव्हते. रोहन माझ्या आयुष्यात एक नवा आधार बनत होता. त्याच्या या प्रेमळ स्पर्शाने, काळजीने माझ्या विधवेच्या जीवनात पुन्हा आशेची किरण दिसू लागली होती. सामान शिफ्टिंगचे काम जोरात चालले होते. बॉक्स भरले जाणे, की जुन्या आठवणींनी भरलेल्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे, नवीन घराची तयारी, हे सगळं करताना रोहनशिवाय मी एक क्षणही कल्पना करू शकत नव्हते. तो आता दिवसभर तर राहतच होता, शिवाय रात्रीही बऱ्याच वेळा थांबायचा. काकी, एवढे काम असताना तुम्ही एकट्या कशा राहणार? मी इथे आहे तोपर्यंत तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, असे तो नेहमी म्हणायचा. दिवसभर आम्ही एकत्र काम करायचो. मी सामानाची यादी करायची. तो जड बॉक्स उचलून ट्रकमध्ये लादायचा. काम करताना आमचे हात अधूनमधून स्पर्श करायचे. त्याचे मजबूत हात माझ्या थकलेल्या खांद्यावर यायचे आणि हळूवार मालिश करायचे. सविता, थोडा आराम करा, मी बघतो, असे म्हणत तो मला बसवायला लावायचा. त्याच्या या छोट्या छोट्या काळजीने माझे मन भरून यायचे. विधवा झाल्यापासून इतके दिवस मी कुणालाही एवढी महत्त्वाची नव्हते. दुपारी जेवण झाल्यावर आम्ही थोडा वेळ विश्रांती घ्यायचो. खोलीत फक्त आम्ही दोघं. तो माझ्या शेजारी बसायचा, माझा हात हातात घ्यायचा आणि गप्पा मारायचा. कधीकधी तो माझ्या केसांतून हात फिरवायचा, गालावर हळू स्पर्श करायचा. त्या स्पर्शात एक प्रेमळ ऊब होती, जी मला वर्षानुवर्षे नव्हती. मी डोळे मिटून त्या क्षणांचा आनंद घ्यायची. रोहन, तुझ्यामुळे हे सगळं काम सोपे झाले आहे, मी म्हणायचे. तो हसून म्हणायचा, तुम्ही आहात म्हणून मला हे करायला आवडते. रात्रीचे क्षण तर खास होते. काम संपल्यावर आम्ही दोघंही गॅलरीत किंवा दिवाणावर बसायचो. चहा घेऊन दीर्घ गप्पा मारायचो. त्याने आपल्या भविष्याबद्दल, स्वप्नांबद्दल सांगितले आणि मीही माझ्या एकटेपणाच्या भावना शेअर केल्या. बोलता बोलता तो मला जवळ ओढायचा. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून बसायचे. त्याचे हात माझ्या पाठीवरून हळूच फिरायचे. त्या मिठीत मी स्वतःला पूर्णपणे विसरून जायचे. एकटेपणाची जाणीव नाहीशी झाली होती. एकदा रात्री उशिरा काम संपवून आम्ही थकलो होतो. विजेचा प्रकाश मंद होता. रोहनने आपल्या कुशीत घेतले आणि घट्ट धरले. आता तुम्ही कधीही एकट्या राहणार नाही, त्याने कानात कुजबुजले. त्याचे श्वास माझ्या गालांवर पडत होते. मी त्याच्या गळ्यात हात टाकले आणि जवळ घेतले. आमचे ओठ एकमेकांना स्पर्श करायचे, मऊ, प्रेमळ. त्या रात्री आम्ही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत घालवले. त्याच्या उबदार शरीराच्या सहवासाने मला नवीन जीवन जाणवले. दुसऱ्या दिवशी दुपारी आमची जवळीक वाढत गेली. कामाच्या मध्ये तो मला जवळ घेऊन बसायचा. सविता, तुम्ही खूप सुंदर आहात, असे तो वारंवार म्हणायचा. मी लाजायची, पण मनात आनंदाची लहर उमटायची. आम्ही एकमेकांना समजून घेत होतो. त्याची काळजी, त्याचे प्रेमळ शब्द आणि त्याचे स्पर्श यामुळे माझ्या आयुष्यात एक नवी उमंग निर्माण झाली होती. शिफ्टिंगचे काम चालू होते. आमचा दिवस रात्र सहवास हा कामापेक्षा जास्त महत्त्वाचा झाला होता. कधीकधी रात्री उशिरा आम्ही एकत्र घालवायचो. घराच्या आतल्या खोलींमधून तो माझा हात धरून चालायचा आणि भविष्याबद्दल बोलायचा. आपण नवीन घरात एकत्र नवीन सुरुवात करूया, असे तो म्हणायचा. मी त्यावर फक्त हसून मान डोलवायचे. त्या शब्दांनी माझ्या मनात आशा जागी झाली होती. सामान शिफ्टिंग जवळजवळ संपत आली होती. पण रोहन आणि माझ्यातील ही वाढती जवळीक दिवसेंदिवस गहन होत चालली होती. मी पुन्हा एक स्त्री म्हणून जिवंत झाले होते. त्याच्या सहवासात मला सुरक्षितता, प्रेम, आनंद मिळत होता. हे नवे नाते माझ्या विधवेच्या जीवनात एक नवा अर्थ देत होते. शेवटी ते दिवस आले होते, जेव्हा घराचं सगळं सामान शिफ्ट झालं. नवीन फ्लॅटमध्ये सगळं व्यवस्थित लावलं गेलं होतं. जुन्या घरातील आठवणींच्या पेटाऱ्या उडून नव्या जागी ठेवताना मनात एक विचित्र भावना होती. एक अध्यायाचा शेवट आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात, या सगळ्या प्रक्रियेत रोहन माझ्या बाजूला उभा होता. त्याशिवाय हे शक्य झालं नसतं. नवीन घरात पहिली रात्र होती. सगळं नवं, स्वच्छ आणि शांत. रोहनने मला सर्व सामान नीट लावण्यास मदत केली होती. संध्याकाळी आम्ही दोघं स्वयंपाकघरात जेवण तयार करत होतो. तो भाज्या कापत होता आणि मी चूल पेटवत होते. सविता, आता हे नवं घर आपलं आहे. येथे आपण नवीन आठवणी निर्माण करू, तो हसत हसत म्हणाला. त्याच्या या शब्दांनी माझ्या मनावर
एक उबदार लहर उठली. विधवा झाल्यापासून मी स्वतःला कधीच आपण असं म्हणून पाहिलं नव्हतं. रात्री आम्ही दिवाणावर बसलो. खिडकीतून येणारी हवा थंड आणि ताजी होती. रोहनने मला जवळ ओढलं. मी त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्याचे हात माझ्या पाठीवर हळूवार फिरत होते. "तुम्ही खूप थकला आहात आणि आता सगळं संपलंय. आता आता फक्त आराम करा." त्याचा आवाज मऊ आणि आश्वासक होता. मी त्याच्या गळ्यात हात टाकला आणि घट्ट मिठी मारली. त्या क्षणी मला वाटलं की मी पुन्हा एकदा पूर्णपणे सुरक्षित आणि प्रेमात आहे. दिवसभर काम संपल्यावर आता आमची सवयच बनली होती. एकत्र चहा घेणं, गप्पा मारणं, एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. रोहन रोज सकाळी येऊन मला भेटायचा. कधी-कधी दुपारी यायचा. नव्या घरात फिरायचो. कोणती वस्तू कुठे ठेवायची याबद्दल चर्चा करायचो. त्याने मला नवीन घर सजवण्यात मदत केली. भिंतीवर छोटे-छोटे चित्र लावताना त्याचे हात माझ्या हाताला स्पर्श करायचे. त्या स्पर्शात प्रेम, काळजी होती. एका संध्याकाळी आम्ही बाल्कनीत उभे होतो. सूर्यास्त होत होता. रोहनने माझ्या हातात हात घेतला आणि म्हणाला, "सविता, मी तुम्हाला खूप प्रेम करतो. तुम्ही माझ्यासाठी फक्त काकी नाही, तर माझं सारं जग आहात." माझ्या डोळ्यातून अश्रू तरळले. मी त्याच्याकडे पाहिले आणि हसत हसत म्हणाले, "रोहन, तू माझ्या जीवनात आल्यापासून सगळं बदललं आहे. एकटेपणा गेला. आता फक्त आशा आणि आनंद राहिला आहे." आता आमचे दिवस आणि रात्री दोघांच्या सहवासात व्यतीत होत होती. तो मला हसवायचा, माझ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करायचा. मीही त्याची काळजी घ्यायला शिकले. नवीन घरात आमची ही नवीन नाती एक सुंदर आणि प्रेमळ रूप घेत होती. कधी-कधी रात्री उशिरा आम्ही एकमेकांच्या मिठीत बसून भविष्याबद्दल स्वप्न पाहायचो. तो म्हणायचा, "आपण एकत्र खूप दूर जाऊ. मी नेहमी तुमच्या बाजूने असेन." विद्येच्या आयुष्यात रोहनने मला पुन्हा एक स्त्री म्हणून जिवंत केलं. त्याची काळजी, त्याचे प्रेमळ शब्द, त्याचे स्पर्श आणि त्याची उपस्थिती यामुळे माझ्या जीवनाला नवा अर्थ मिळाला. सामान शिफ्टिंग संपलं तरी आमचा संबंध संपला नाही. उलट तो अधिक गहन आणि मजबूत झाला. मी आता भूतकाळात रडत बसत नव्हते, तर वर्तमान आणि भविष्याकडे आशेने पाहत होते. रोहन माझा आधार, माझा मित्र आणि माझा प्रेमी बनला होता. नवीन घरात आम्ही एकत्र नवीन सुरुवात केली. प्रत्येक सकाळ त्याच्या हक्काने सुरू होत होती आणि प्रत्येक रात्र त्याच्या मिठीत संपत होती. मी सविता आता पुन्हा सुखी आणि पूर्ण होती. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.